राजकारणात येण्याची सुरुवात कुठून झाली? 150 ते 200 पगारापासून नोकरी सुरुवात केली, त्यामुळे आम्हाला आर्थिक खूप मोठा फटका बसलेला होता. त्यातून बाहेर पडायला आम्हाला कदाचित 7-8 वर्ष 10 वर्ष गेली. आत्ताची जी तरुणाई असेल किंवा आत्ताची जी पब्लिक असेल की त्यांना असं वाटतं की कुलदीप शेंडे हा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला असेल, तर तशी काही गोष्ट नाही आहे. वडिलांचं एक होतं की पैसा हा त्यांनी फॅक्टर नव्हता ठेवलेला, लोकांची कामंही महत्त्वाची ठेवलेली. शिंदे साहेबांचा उपवास असताना सुद्धा त्यांनी 1.5 तास चालून वरती जाऊन परत खाली आली. यूथ आयकॉन म्हणून तुमची ओळख सहीकडे पसरते. म्हणजे जिथे चांगल्या कामावर टीका केली जाते विरोधकांकडून, त्यावर तुम्ही एकदम शांतपणे पण तितक्याच मार्मिकपणे उत्तर कसं देता? म्हणजे हे कसं साध्य होतं तुमच्याकडं? कुलदीपक शेंडे इतक्या व्यस्त वेळापत्रकातून स्वतःसाठी वेळ कसा देतात? आत्ता सोशल मीडिया आल्यामुळे राजकारण्यांची लाईफस्टाईल प्लस त्यांचा कनेक्ट लोकांपर्यंत हा कसा बदलला आहे? तुम्ही कसं तुमचं ऑब्झर्वेशन काय? नमस्कार, मी साहिल जाधव. आपल्या सर्वांचं आचार्य मीडियामध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीप भाई शेंडे. कुलदीप भाई, तुमचं सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत आचार्य मीडियाच्या या पॉडकास्टमध्ये. कुलदीपक भाईंना जन्मजात जरी वारसा हा राजकारणाचा लाभलेला असला तरी त्यांचा संघर्ष, त्यामागची कहाणी आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून सर्वांसमोर आणणार आहोत. कुलदीपक भाई, पहिलं तर मला हा प्रश्न आहे की कुलदीपक शेंडे यांच्यामध्ये जे भाई येतं त्याची सुरुवात कुठून झाली? त्याची सुरुवात खरं तर झाली मला खरं तर छोटा भाऊ आहे, तो भाई बोलत होता. आणि मग त्यानंतर मग वडिलांच्या बरोबर काम करत असताना लोकांना एक जवळचा आणि जिव्हाळ्याचा भाऊ तो जाणवायला लागला. जवळच्या महिला असतील त्यांना जवळचा काम करणारा माणूस म्हणून भाऊ म्हणून मग ते भाई शब्द मला तो अटॅचच होऊन गेलेला आहे त्या ह्याच्यात. म्हणजे आत्ता मी येत होतो तर येताना असं जाणवलं की जिथे म्हणजे नावाने कमी पण कुलदीपक भाई या नावाने, भाई या शब्दाने तुम्हाला जास्त ओळखलं जातं. ह्याची सुरुवात म्हणजे राजकारणात येण्याची सुरुवात कुठून झाली? म्हणजे जरी वडिलांचा वारसा लाभलेला असला तरी तुमचा एक संघर्ष वेगळा आहे. तो संघर्ष काय होता? कसं आलं की माझे वडीलसुद्धा नगराध्यक्ष जे झाले, नगरसेवक झाले, त्यांनीसुद्धा खूप संघर्षातून काम केलेलं होतं. त्यांनी 150 ते 200 रुपयाच्या पगारावर IOC जी काम करते, आत्ता जी इनोसंत ती कंपनी आहे, जुनं नाव तिचं IOC होतं, इंडियन ऑइल ऑर्गॅनिक. तर त्या कंपनीमध्ये काम करत असताना त्यांनी ॲज अ कामगार नेते म्हणून काम केलं. 150 ते 200 पगारापासून नोकरी सुरुवात केली. ते क्लासेस घेत होते, त्यानंतर किराणाचं दुकान चालवत होते. अशा बऱ्याचशा गोष्टी त्या खूप कष्टातून सर्व उभारत होते. त्यांचं लोकांना कामगार नेते म्हणून ते पूर्णपणे उभारी आले त्या ह्याच्यातून. आत्ताची जी तरुणाई असेल किंवा आत्ताची जी पब्लिक असेल की त्यांना असं वाटतं की कुलदीप शेंडे हा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला असेल, तर तशी काही गोष्ट नाही आहे. त्या ह्याच्यामध्ये वडील खूप संघर्षातून काम करत होते, नगराध्यक्ष झाले होते. पण तेव्हाचं नगराध्यक्ष, आत्ताचं जी लाईफस्टाईल आपण नेते मंडळांची बघतो ती खूप डिफरंट होती. तुम्हालासुद्धा माहीत असेल की खूप गरिबीतून प्रत्येक नेता हा आलेला असतो. त्याला संघर्षसुद्धा तेवढाच असतो. त्याला सुखसुविधांचा अभाव बऱ्याच गोष्टींचा असतो. ते नगराध्यक्ष झाल्यानंतर सुद्धा आमच्या आईचे आमच्यावर खूप मोठे संस्कार आहेत की वडील घरात कमी असायचे आणि त्यामुळे लोकांशी जो कोण घरात येतील, वडील बाहेर असताना, तर त्यांच्याशी आदबीनी कसं वागायचं, ॲरोगंटली बोलू नये, ह्या बऱ्याचशा शिस्त आम्हाला आमच्या आईनी लावलेल्या होत्या. आणि वडिलांचंसुद्धा एक देण होती की बाबा कोणी आला तरी त्याच्याशी खूप प्रामाणिकपणे वागा. कुठलंही काम असेल तर हो सांगा, नाहीतर नाही सांगा. उगाच काहीतरी फेक आपण प्रॉमिसेस देण्यात काही अर्थ नसतो. आणि सर्वात काय झालं की वडील नगराध्यक्ष होऊन गेल्यानंतर जे परत ते कामगार परत जॉईन IOCलाच झाले. त्यामुळे आणि वडिलांनी एक मोठी इलेक्शन्स आमदारकीची लढवली होती, त्यामुळे आम्हाला आर्थिक खूप मोठा फटका बसलेला होता. त्यातून बाहेर पडायला आम्हाला कदाचित 7-8 वर्ष 10 वर्ष गेली. तो काळ आमचा खूप संघर्षाचा गेला होता. आत्ता सर्व आईट दिसते, आमचा गाडी बंगला सर्व दिसत असेल, पण त्यामधला जो काय 10 वर्षाचा संघर्ष आहे तो आम्ही खूप जवळून. तेव्हा तुमचं वय किती होतं? मी तेव्हा कदाचित 8वी-9वीला असेल त्या ह्याच्यात. पण तो एक संघर्षच होता. मी असं तेव्हा असं काय तामझाम आणि ते नसायचं, तुम्हाला माहिती आहे की पूर्णपणे असेल. आणि तेव्हा ना कसं असतं की वडिलांचं एक होतं की पैसा हा त्यांनी फॅक्टर नव्हता ठेवलेला, लोकांची कामंही महत्त्वाची ठेवलेली. त्यामुळे
नगराध्यक्ष झाले, मग गडगंजा पैसा कमवला आहे आणि खूप प्रॉपर्टी कमवली आहे, बंगला केला आहे. अजूनसुद्धा आमचं बघितलं तरी घर साधंच आहे, बंगला बिंगला असं काय कुठल्या ह्याच्यात राहत नाही आहे. तर त्या माध्यमातून खूप संघर्ष झाल्यानंतर आम्हाला आठवतं आहे की आमच्या घराचे एक वादळ झालं होतं, पत्रे उडालेले होते. तर त्या पत्रेसुद्धा वडिलांनी उधारीवर आणले होते. एवढी परिस्थिती तेव्हा हलाखीची होती. त्यानंतर मग आमचं एक हॉटेल आम्ही छोटंसं सुरू केलेलं, त्यातसुद्धा संघर्ष होता. त्यानंतर मग आम्ही एक्सप्रेस हायवेवर एक मोबाईल व्हॅन, फूड व्हॅन चालू केलेली. त्यात वडिलांची मेहनत पूर्णपणे बघितलेली होती. त्यानंतर मी चायनीजचं एक हॉटेल टाकलेलं होतं, त्यात मेहनत होती. चायनीज आमचं एक हॉटेल होतं, आमचं एक भैरवनाथ धाबा होता त्या बाजूला. वडिलांनी मला 12वी नंतर बाबा काहीतरी बिझनेसमध्ये त्यांनी त्याला काहीतरी ज्ञान असावं म्हणून मला बिझनेसमध्ये गुंतवण्यासाठी त्यांनी रेस्टॉरंट काढून दिलेलं होतं एक छोटंसं. म्हणजे शिक्षण कोणत्या क्षेत्रात झालं? माझं B.Com झालेलं आहे. त्यामध्ये तुम्ही कॉलेज करत होता? 12वी कॉलेज करत होतो मी. 12वी पर्यंत काय आलं की 12वीला असताना इलेक्शन्स असल्यामुळे 12वीला मला जास्त लक्ष देता नाही आलं कॉलेजमधून. कॉलेजमध्ये मी कॉलेज पासआउट आल्यानंतर मी मध्ये गॅप घेतला. ह्याच्यामध्ये इलेक्शन्स लागल्या होत्या, क्रिकेटची आवड होती मला, क्रिकेटमध्ये जास्त मी झोकून दिलेलं होतं. त्यानंतर मग वडिलांनी क्रिकेटकडे जास्त, तेव्हा क्रिकेटला आता आपल्यावर काय IPL आणि ह्याच्यानंतर थोडंसं ग्लॅमर झालेलं आहे. तेव्हा क्रिकेट म्हणजे असंच त्याला काही व्हॅल्यू जास्त कोण ठेवत नव्हतं. मग वडिलांनी त्यासाठी मला मग रेस्टॉरंट म्हणजे एक छोटंसं चायनीज रेस्टॉरंट काढून दिलं. तर मला आठवतं की त्या इथून मी कोंबड्यासुद्धा आणायचो, जे झोराबियनमधून आणायचो. झोराबियनच्या इथून तुम्हाला काही जुन्या लोकांना आठवत असेल की झोराबियनच्या तिथून कटिंग सेंटर एक 2-3 किलोमीटरवर असायचं. तर आम्ही हातात घेऊन कोंबड्या घेऊन जात होतो. एकट्याने करत होतो. त्यामागं खूप संघर्ष बघितलेला होता. त्यानंतर मग परत मी इलेक्शन आम्ही हारलो. मी तुम्हाला बोललो की अध्यक्षाची, त्यामध्ये परत सेटबॅक पूर्णपणे बघितलेला आहे. माझं लग्न जे झालं ते लोकांना असं वाटलं की खूप तामझाममध्ये झालेलं आहे, पण ते वडिलांनी लग्न कसं केलं ते मला माहिती आहे. की काहींच्या लोकांच्या पगारावर स्लिपवर लोन काढलं आणि काहींकडून पैसे घेऊन ते लग्न केलेलं होतं. आता हे कदाचित काही लोकांना खोटंसुद्धा वाटू शकतं की अरे हे आता काहीतरी सांगायचं आहे म्हणून सांगायचं, पण ती मी तुमच्यासमोर लोक उभी करू शकतो की ज्यांच्या पगाराच्या स्लिपवर आम्ही लोन काढलेलं आहे. मग ह्या खूप गोष्टी आहेत की आत्ताचा कुलदीपक शेंडे दिसतोय, त्यांनी खूप मोठा संघर्ष करून तो वरती आलेला आहे. वडिलांनी खूप मोठा संघर्ष केलेला आहे, त्यामुळे त्याग आहेत पूर्णपणे आहे. त्यानंतर मी नगरसेवक झालो. त्यात खूप नगरसेवक झाल्यानंतर 10 वर्ष काम केलं. त्यानंतर मग मी थोडंसं बिझनेसवर फोकस करण्याचा प्रयत्न केला. अच्छा, बिझनेसवर फोकस करत असताना मग राजकारणात वडिलांसोबत यावं हे केव्हा वाटू लागलं की वडिलांनी प्रोत्साहन दिलं की यावं राजकारणात? काय झालं की वडील नगराध्यक्ष असताना काही अपहार्य कार्य करताना एक पोटनिवडणूक लागली त्यांची. मग त्या निवडणुकीला वडिलांना सर्व तरुणांचं हे होतं की आता तुम्ही कुलदीपला फ्रंटला ठेवा, त्याला उमेदवार करा नगराध्यक्षाचा. तर त्या माध्यमातून मी नगराध्यक्ष, तेव्हा मला भाषणसुद्धा करता येत नव्हतं. माझा ग्राउंडवर म्हणजे एवढा लोकांशी टच नव्हता, तेव्हा मला ते अपयश आलं. पण मी नेहमी असं मानत असताना पॉझिटिव्ह बोलत असतो की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आणि ते कुठलाही म्हणजे मी पुस्तक वाचले, माझ्या घरातून पण सांगितलेले, कुठलीही गोष्ट वाईट असो नाही तर चांगली असतो, ती चांगल्यासाठी घडलेली असते भविष्यात. एखादा आपल्याला गोष्ट वाटतं अपयश आलेलं आहे आपलं, तर माझं तरुणांना पण कधी कधी सर्वांना म्हणणं असतं की बाबा तुम्हाला कधी अपयश आलं तर खचू नका तुम्ही. त्याचा इम्पॅक्ट असं असतं की देव हा आपल्या ते भल्यासाठीच करत असतो, की त्याचा इम्पॅक्ट आपल्याला त्या परिस्थितीनुसार 3 महिन्यांनी लक्षात येतं, 6 महिन्यांनी लक्षात येतं, कदाचित 10 वर्षांनी लक्षात येतं, 2 वर्षांनी लक्षात येतं की अरे नाही, ती गोष्ट घडली तेव्हा मला खूप वाईट वाटलेलं, मी खचलेलो, पण ती गोष्ट माझ्यासाठी आत्ता खूप ह्याची झाली. असे मी बोलतोय की संघर्ष केला 10 वर्ष. जर तो संघर्ष आणि जर तो देवाने आम्हाला जर संघर्ष दिला नसता तर आत्ताचा कुलदीप शेंडे तुम्हाला एवढा नम्र दिसला नसता. संघर्ष माणसाला नम्र करतो ते खऱ्या अर्थाने तुमच्याकडे बघून दिसतं. तुम्ही जेव्हा म्हणालात की मला भाषण पण नीट करता येत नव्हतं किंवा काय लोकांशी कसं बोलायचं, तर ते नक्की काय काय प्रॉब्लेम्स होते जेव्हा तुम्ही सुरुवातीच्या काळात आलेलात राजकारणात? सर्वात पहिल्यांदा काय आलं की माझी उमेदवारी डायरेक्ट जाहीर झाली होती. 1.5 महिन्याचाच कालावधी होता. लोकांपर्यंत पोचू शकत नव्हतो, तरुण होतो, लोकांचं असं होतं की अनुभव नाही आहे, ह्या गोष्टी सर्व आहेत. पण तरुणांचा प्रचंड प्रमाणात मला सपोर्ट होता आणि मी क्रिकेट खेळत असल्यामुळे, स्पोर्ट्सला जास्त जवळ असल्यामुळे मला त्यांचे प्रश्न माहिती होत होते की
आपली तर खूप मोठ्या हॉस्पिटलचं सुद्धा खूप प्रश्न आहेत, बरेचसे प्रश्न आहेत ते समजत होते. मग ते असं वाटतं की नाही, आपल्याला कुठल्या तरी चांगल्या पोझिशनला जायला लागेल तर हे खोपोलीचे प्रश्न सुटू शकतात. ह्या सगळ्यात एक युवा नेतृत्व तुमच्यातलं घडत होतं. या सगळ्यात काळात तुम्ही युवा म्हणजे जे तरुण होते त्यांची मोठ कशी बांधलीत, त्यांना एकत्रित करून पुढे जाण्याचा कसं प्रयत्न केला? कसं झालं की मी नगरसेवक झाल्यानंतर सर्वात तरुण नगरसेवक मी त्यामध्ये होतो. मी ज्या पक्षात काम करत होतो त्या पक्षाची चांगल्या प्रकारचं युथ संघटन होतं. त्यामध्ये मला खूप चांगल्या प्रकारचं काम करता आलं. तरुण नगरसेवक होतो. त्यानंतर मी आमची ते खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ KTSP मंडळ आहे, त्यात मला सदस्य होता आलं. त्या सदस्यानंतर मी त्याला सेक्रेटरी झालो, उपाध्यक्ष झालो. त्या माध्यमातून मग स्पोर्ट्सला सर्व तरुणांच्या अपेक्षा वाढत गेल्या की अरे हा शैक्षणिक क्षेत्रातसुद्धा आहे, हा राजकीय ह्याच्यात सुद्धा आहे आणि सामाजिक ह्याच्यात. त्यामुळे लोकांना एक जिव्हाळा, एक जवळचा आपला कुठला तरी मित्र माझा आता आमच्या आशेचं स्थान बोलता येईल, त्या हिशोबाने त्यांना, त्यामुळे तरुण माझ्याकडे जास्तीत जास्त अट्रॅक्ट होत गेले. आणि मग त्यानंतर आत्ताचं जे तुम्ही उपनगराध्यक्षपद मध्ये होता त्या काळात केलेली अशी काम, म्हणजे तो अनुभव आणि आत्ताचा अनुभव, म्हणजे असं कोणतं तुम्हाला काय डिफरन्स किंवा काय साम्य जाणवतं यामध्ये? कसं आहे की ते मी 2014ला झालेलो, मी आता कदाचित 12 वर्ष होतील, 11 वर्ष होतील. त्यामध्ये सर्वात योगदान मी आमदार जे तत्कालीन होते सुरेश भाऊ लाड यांचा खूप मोठा, मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांना मला तेव्हा उपनगराध्यक्षपद करण्याची संधी दिलेली होती त्यांनी. तर तेव्हा त्या कामामध्ये आमच्याकडे पाणी पुरवठा योजने, कसं असतं की खोपोली नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्षपद ज्याच्याकडे असतं त्याकडं सभापतीपद पाणी पुरवठ्याचं असतं. आणि पाणी पुरवठ्याचा सभापती म्हणजे पूर्णपणे लोकांशी नाळ कनेक्ट असलेला तो सब्जेक्ट असतो की नगरपालिकेत मॅक्झिमम त्या काळामध्ये जास्तीत जास्त समस्या आहे पाण्याच्याच येत होत्या, पाणी टंचाईच्या. तर मग तत्कालीन नगराध्यक्ष होते, त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या जी तरुण आमची बॉडीसुद्धा तरुण चांगली आली होती, तर त्यांना एक उत्साह होता काम करायचं की बाबा काहीतरी आपण खोपोलीसाठी, गटर आणि फुटपाथ होतच राहतात पण खोपोलीला एक चांगलं देण्याचं आपण विजन ठेवू. तर त्या माध्यमातून आम्ही मग एक 50 वर्षाचं नियोजन करणारं आम्ही एक DPR तयार केला नवीन पाणी पुरवठा योजनेचा. तो योजना आम्ही सर्व मंडळींनी DPR, त्यात खूप चॅलेंजेस आले, त्यात कॉन्ट्रॅक्टर चुकीचा मिळाला. DPR इस्टिमेट जेव्हा झाले त्याचं जे काय टेक्निकल सँक्शन ते डबल वाढलं परत, कारण की त्याची टेक्निकल सँक्शन येईपर्यंत परत रेट्स वाढलेले, जागतिक मंदी आणि याच्यामुळे परत स्टीलचे रेट वाढले होते, खूप असे इश्यू आले. मग त्यानंतर 1-1.5 वर्ष गेल्यानंतर मग मी 2.5 वर्षाचाच मला काळ, फक्त खूप कमी काळ असतो तो 2.5 वर्षाचा. त्यामध्ये उपनगराध्यक्षावरून पाय उतार होत असतानाच ती योजनेचं उद्घाटन त्यानंतर झालं. मग त्यात मी उपनगराध्यक्ष असताना मला असं वाटत होतं की आपली तर खूप मोठ्या आता बिल्डिंग्सला परमिशन्स मिळत आहेत, 7 मजली 9 मजली, आणि आपल्या ज्या गाड्या आहेत फायर ब्रिगेडच्या गाड्या त्या कमी ह्याच्या आहेत की जेणेकरून आता त्या बदलणं गरजेचं होतं. 15 वर्ष आली ते स्क्रॅपमध्ये जाण्याच्या लायक झाल्या होत्या. मग त्या नवीन योजना मग त्यात एक गाडी त्यात घेण्याचं आम्ही ठरवलं. आणि नंतर मग आमचं एक व्यायामशाळा ज्या आहेत तिथल्या अद्ययावत करण्याचं मी युवकांसाठी पूर्णपणे प्रयत्न केले. माझ्या गावातील वॉर्डमधील व्यायामशाळा, AC व्यायामशाळा सर्व नगरसेवकांना आदर्श वाटावा अशी मी ती करून ठेवलेली होती. कार्पेट, 4 AC, चांगल्या प्रकारचं इक्विपमेंट, आणि मग त्याचा आदर्श घेऊन प्रत्येक ठिकाणी मग प्रत्येक नगरसेवकांनी प्रत्येक त्यांच्या वॉर्डातील युवकांसाठी ती योजना राबवण्याचं काम. या आत्ताच्या 2.5 वर्षाच्या काळात, म्हणजे जेव्हा शिवसेना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहेत, त्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपले विद्यमान आमदार आहेत महेंद्रजी थोरवे यांच्या संपर्कात, आणि यांची साथ तुम्हाला कशी लाभली? कसं आलं की शिंदे साहेब, मी जेव्हा थोरवे साहेब आमदार झाले तेव्हा माझे त्यांचे संबंध होते, पण मग शिंदे साहेबांची जेव्हा मुख्यमंत्री झाले, शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आमदार साहेबांचा जो कामाचा झंझावात मी बघितला, त्यांनी खोपोलीसाठी दिलेला विकास निधी बघितला आणि त्यांची आत्मीयता बघितली, तळमळ बघितली खोपोलीच्या विकासासाठी. तर त्यामुळे, आणि आमची तर 2 असे इन्सिडेंट्स झाले की पहिला इन्सिडेंट झाला की आमच्या बोरघाटामध्ये एक बस रात्री पहाटे दरीत कोसळली, 19 लोक आमची त्यात ठार झाली होती. पण शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना हेलिकॉप्टरने येऊन त्या स्थानाची पाहणी करून पुन्हा गेलेले. मी नेहमी मानत असतो की मोठ्या पदावरच्या माणसांनी जर प्रॅक्टिकल काम केलं तर त्याचा इम्पॅक्ट खूप लोकांना होत असतो.
त्यानंतर इर्शाळवाडीचं आमच्यासमोर उदाहरण आहे इथं जवळचं, की इर्शाळवाडीला एवढ्या शिंदे साहेबांचा उपवास असताना सुद्धा त्यांनी 1.5 तास चालून वरती जाऊन परत खाली आले. किती आत्मीयता दिसते की अरे नाही, जर आपल्याला कुठं जर सामाजिक क्षेत्रात काम करायचं असेल तर अशा लोकांच्या छत्रछायेखाली राहणं, कोणतरी इन्स्पायर लागतो ना आपल्याला, की आयडियल लागतो असं. आणि त्यात थोरवे साहेबांचं काम बघितलं जवळून, त्यांचा विकासाचा असलेला त्यांना आवड, खोपोलीसाठी असलेली तळमळ. मग ठरवलं की नाही, आपल्याला आता शिवसेना पक्ष जॉईन करणं गरजेचं आहे. तर त्यामुळे मग मी घरच्यांशी चर्चा केली, सर्वांशी केली, माझ्या जवळच्या मित्रांशी, कार्यकर्त्यांशी, वॉर्डमधल्या लोकांशी चर्चा करून मग शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलेल्यापासून म्हणजे आत्तापर्यंतचं काय काय बदल तुम्हाला जाणवलेत, की जे विकास कामं मार्गी लागलेत? कोणकोणती अशी विकास कामं होती जी त्यांना रखडलेली ती मार्गी लागली? कसं झालं की खोपोलीमध्ये अद्ययावत आमचं हॉस्पिटलची बिल्डिंग इमारत नव्हती, ती आत्ता त्याचं काम चालू आहे. आम्ही एक नाट्यगृह बांधलेलं होतं की त्याला मेंटेनन्स व्यवस्थित न झाल्यामुळे त्याचा खर्च 2-3 CRच्या वरती वाढलेला होता. त्याला आमदार साहेबांनी फंड दिला, चांगलं हॉस्पिटल त्यांनी हे केलं. आणि आमदार साहेबांनी एक खूप महत्त्वाचं काम केलं की कसं आहे की नगरपालिकेचं इन्कम हे 1 रुपया आहे, पण 90 पैसे पूर्णपणे नगरपालिकेचा खर्च हा त्यांच्या सर्व पगार आणि बाकी गोष्टींवर जातो. 10 पैसेच फक्त डेव्हलपमेंटला भेटत आहे. पण आमदार साहेबांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला, छोट्या छोट्या कार्यकर्त्याला विचारून कामं टाकली की जेणेकरून लोकांच्या मूलभूत सुविधा पूर्ण होतील. आणि त्याचं आता असती त्यांना पोचपावती त्याची त्यांच्या कामातून मिळालेलीच आहे, त्यांच्या आमदारकीच्या रिझल्टमध्ये. तर त्या माध्यमातून आमदार साहेबांचा जो काही झंझावत बघितला, तर मग विचार केला की साहेबांना आता आपण जॉईन होणं गरजेचं आहे, कारण की आपण आत्ता जॉईन झालो तर आपण खोपोलीसाठी अजून काहीतरी चांगली डेव्हलपमेंट करू शकतो. आणि कसं असतं की ज्या विचाराचं सरकार आपल्याला वरती असतं त्या विचाराच्या संलग्न जर आपण गेलो तर त्या लोकांची कामं जास्तीत जास्त त्या माध्यमातून खूप चांगली होऊ शकतात. आत्ता म्हणजे विचार केला की यूथ आयकॉन म्हणून तुमची ओळख सगळीकडे पसरते, तरुणांना तुम्ही अट्रॅक्ट करताय, महिला तुमच्यासोबत आहेत, लाडक्या बहिणी आपण बोलू शकतो त्या तुमच्यासोबत आहेत. या सगळ्यांशी तुम्ही कशाप्रकारे संवाद साधता किंवा त्यांच्या समस्या कशाप्रकारे जाणून घेता आणि त्यावर काय तुमचे विजन आहेत पुढचे? काय झालं की मी जेव्हा पुन्हा सक्रिय राजकारणात आलो 4 वर्षापूर्वी पूर्णपणे, तर त्यामध्ये मी सर्व स्पोर्ट्सची तर मला आवड आहेच. आणि मी एक बघितलेलं आहे खोपोलीसाठी जगामध्ये आणि देशामध्ये आमच्या क्रिकेट फेमस असेल, पण खोपोलीमध्ये सर्वात जास्त फेमस फुटबॉल आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी मग मी फुटबॉल मॅचेसला जायचो, क्रिकेटला जायचो, कबड्डीला जायचो. तर स्पोर्ट्सच्या याच्या माध्यमातून माझा युवकांशी संपर्क जास्त सहभाग वाढला. मग त्यांना एक आश्वासक चेहरा वाटायला लागला की त्यांनी काही कामं सांगायला लागले. काही गोष्टींमध्ये स्पोर्ट्ससाठी त्यांना जर काही त्रुटी असतील त्या नगरपालिकेकडून आम्हाला त्याची पूर्तता करता आली. तर त्यामुळे युवकांना एक थोडासा आश्वासक चेहरा वाटायला लागला की बाबा खोपोलीमध्ये एक चांगल्या प्रकारचं स्थान आमचा दादा कुलदीप भाई करू शकतो. तर मग आत्ता मला एक तरुणांचा खूप मोठा सपोर्ट खोपोलीमध्ये दिसतोय. आत्ताच जिथे सेन्सेशन पसरवण्याचा काळ आहे, जिथे आरेला कार्य केलं जातं, त्या काळात विरोधकांना म्हणजे जिथे चांगल्या कामावर टीका केली जाते विरोधकांकडून, त्यावर तुम्ही एकदम शांतपणे पण तितक्याच मार्मिकपणे उत्तर कसं देता? म्हणजे हे कसं साध्य होतं तुमच्याकडं? कसं आहे की जेव्हा एखादा माणूस संघर्षातून येतो ना वरती, आणि त्यांनी खूप टक्के टोनपे सहन केलेले असतात, वडिलांची राजकीय परिस्थिती आणि काय होती, आणि खूप आम्ही चढ उतार बघितलेले आहेत आयुष्यात आमच्या घराने पूर्णपणे. आणि त्यातून माणूस खूप शिकून आलेला असतो की नम्र राहणं, आणि परिस्थिती ही माणसाला नम्र करत असते. प्रत्येकाचा स्वभाव असू शकतो, एखादा नम्र होतो, एखादा उग्र होतो. तर आमच्या नशिबाने आमच्या आईवडिलांनी आमच्या दोन्ही भावांवर खूप चांगले संस्कार केलेले आहेत. नम्रता ठेवण्याचं खूप त्यांनी हे ठेवलेलं आहे. तर आणि मी बघतो की मी लहानपणापासून बघतो की किती काम असेल, किती चिडले तरी वडील खूप नम्रतेपणाने आणि लोकांसमोर जात होते. आणि मी 15-20 वर्षापासून खूप मोठमोठ्या नेत्यांच्या संपर्कात बघितलेलं आहे की कामाची पद्धत कशी असते, काय असते. त्यामुळे ग्राउंड लेवलला राहायचं असेल तर तुम्हाला लोकांमध्ये राहायला पाहिजे. लोकांमध्ये राहायचं असेल तर तुम्हाला तोंडात साखर, डोक्यावर बर्फ ठेवण्याचं काम असतं. माझी सर्वांना तरुणांना विनंती आहे की खूप आपल्याला पेशन्स लेवल खूप महत्त्वाचे आहेत. संयम हा आत्ताच्या जीवनात खूप महत्त्वाचा आहे. आता काय झालं की आता शॉर्ट सक्सेस लोकांना हवं असतं, पण सर्वांना तरुणांना मी प्रत्येकाला भेटतो तर तेच सांगतो की बाबा
शॉर्ट टर्म जर तू सक्सेस बघितलंस तर ते तुला काही उपयोग नाही, तुला ते त्याचा क्षणिकचा आनंद देऊ शकतात. पण तुला जर संघर्ष करायला लागत आहे, तुला मेहनत करायला लागत आहे. कधी कधी काही तरुण कसं असतं की आपली परिस्थिती घरातली वाईट असते, पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेलेला असतो. तर माझं एकच पॉझिटिव्ह आणि मॅक्झिमम माझं म्हणणं आहे की तुम्ही जास्तीत जास्त पुस्तकं जी असतात, आपल्याला स्वतःला घडवण्याची जी काय पुस्तकं जी काय असतं ती वाचणं गरजेचं आहे. त्या मुद्द्यातून आध्यात्मिकसुद्धा तुम्हाला आवड असण्याची गरज आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट की तुम्हाला मेडिटेशनची खूप मोठी गरज आहे. मेडिटेशन ही माणसाला नम्र बनवते, असं माझं पूर्णपणे मत झालेलं आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी असत असताना खूप प्रामाणिकपणे सांगतो की आत्ताच्या घडीमध्ये आपल्याला किती डिप्रेशन आलं काय असं तरी एक 15 मिनिटाचं जरी आपण एक मेडिटेशन केलं तर त्यातून परमेश्वरच आपल्याला मार्ग दाखवत असतो. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आध्यात्मिक एक शक्ती जवळ असणं महत्त्वाचं आहे. तेच आपण सगळेच म्हणतो की तरुणांनी राजकारणात यावं अशी सगळ्यांची इच्छा असते. तुम्ही काय सांगाल, म्हणजे तरुणांनी राजकारणात का यावं? नक्कीच तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे, पण त्याच्याबरोबर त्यांच्याकडे त्यांचा सक्षम त्यांच्या पाठीमागे काहीतरी आर्थिक पाठबळ असणं गरजेचं आहे. कारण की आर्थिक पाठबळ मी हे कशासाठी बोलतोय, निवडणुकांसाठी बोलत नाही. तुम्ही जेव्हा समाजकारणामध्ये असता तेव्हा तुम्ही लहान मोठ्यांसाठी कुठल्या अडीअडचणी त्यांच्या दूर करू शकतात. त्या आर्थिक असू शकतात किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या हॉस्पिटलच्या असू शकतात, काही असू शकतात. तुम्ही जर ही कामं त्यांची करू शकले नाहीत पूर्णपणे तर तुम्ही राजकारणात, आणि राजकारण केल्यानंतर तुम्हाला समाजकारण केल्यानंतरच तुम्ही राजकारणात त्याची उडी मारू शकता. तर तुमचा 80% राजकारणावर फोकस असणं महत्त्वाचं आहे. आणि माझी तरुणांना विनंती आहे की प्रत्येकाचा पहिला घरातलं कामधंदा, त्यानंतर त्यातून येणारं आर्थिक पाठबळ, त्या आर्थिक पाठबळातून जर आर्थिक पाठबळ आपलं जर 100% असेल आणि त्यातले जर आपण 70% बाजूला ठेवून 30%मध्ये जर आपण काम केलं, त्या 70%ला हात न लावता, तर राजकारणात यावं. नाहीतर मग कधी कसं असतं की आपण प्रत्येकाकडे जातो, प्रत्येक लोकांचं असं असतं की अरे नाही तू उभा राहा, तुझं काम चांगलं चाललं आहे, तुझं असं. हे लोकांचं कसं असतं की कोणी वाईटपणा घ्यायला तयार नसतं. जो जाईल त्याला लोक चांगली बोलत असतात. कारण की शेवटी वाईटपणा, आता मला पण तुम्ही आलात विचारायला की आम्ही उभा राहू तर मी होच बोलणार. दुसरे तुमचा मित्र आला त्याला हो बोलणार. कारण की शेवटी प्रत्येकजण प्रत्येकाचं मन जपत असतो. पण त्यांनी आपला गैरसमज का होत असतो उमेदवाराचा किंवा आपल्या राजकारणात येणाऱ्या तरुणांचा, की आपल्याला लोकांचा खूप पाठबळ आहे. पण त्या व्यतिरिक्त त्या पाठबळाशिवाय आपल्याला आर्थिक पाठबळसुद्धा सक्षम असणं खूप गरजेचं आहे. कुलदीपक शेंडे इतक्या व्यस्त वेळापत्रकातून स्वतःसाठी वेळ कसा देतात आणि तुमचे छंद काय, तुम्ही कसे ते जोपासता? खरं तर आत्ताच्या या 2-3 महिन्यापासून खूप हेक्टिक शेड्यूल चाललेलं आहे. स्वतःकडे वेळ, आता मी गेल्या 4 महिन्यापासून जिमला जात नाही आहे. सकाळी मी लवकर 7:30-8 वाजता जिममध्ये जात होतो आणि आता रात्री झोपायला खूप 2-3 वाजतात. त्यामुळे आता सकाळचं जाणं बंद झालेलं आहे. थोडीशी वजन वाढलेलं आहे. वाईट वाटतं बघून थोडंसं ह्याच्यामध्ये की आपण कसा होतो आणि आता कसा दिसतोय. आणि माझा मेन फोकस असतो की आपली जर हेल्थ चांगली असेल तर आपलं सर्व आपण ज्यांच्यासाठी काम करतोय त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. आणि स्वतःसाठी वेळ आता तर काय अजिबातच नाही आहे ह्याच्यामध्ये. आता मी ठरवलेलं आहे की आता जे काय आहे ते आपण आता खोपोलीसाठी पुढची 5 वर्ष आपल्याला द्यायची आहेत. आणि त्यामधून असती फॅमिलीकडे थोडासा टाईम द्यायचा. आणि माझी सर्वांना विनंती आहे की तुम्हाला राजकारणात यायचं असेल तर तुम्हाला स्वतःचं कुटुंबाकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. राजकीय माणसाला थोडंसं हे असतं की तो स्वतःच्या कुटुंबाकडं, स्वतःच्या छंदाकडं आणि स्वतःच्या बिझनेसकडे लक्ष देत नसतो. पण विनंती आहे सर्वांना की त्याच्याकडं 50% लक्ष द्या, 50% समाजकारणाकडं लक्ष द्या. तुम्ही प्रामाणिकपणे समाजकारण केलं तर लोकांचा पाठिंबा तुम्हाला 1000% मिळत असतो. तुम्ही आता मगाशी उल्लेख केलात की पूर्वी जेव्हा नेते मंडळी असे त्यांची लाईफस्टाईल ही वेगळी होती आणि आत्ताची वेगळी आहे. तसंच पूर्वीची प्रचार पद्धती म्हणा किंवा लोकांपर्यंत पोहोचण्याची पद्धत म्हणा ती वेगळी होती. घरोघरी भेटी आणि बाकीच्या गोष्टी होत्या, पॅम्पलेट्स होते. आत्ता सोशल मीडिया आल्यामुळे राजकारण्यांची लाईफस्टाईल प्लस त्यांचा कनेक्ट लोकांपर्यंत हा कसा बदलला आहे? तुम्ही तुमचं ऑब्झर्वेशन काय? माझं एक ऑब्झर्वेशन आहे की लोक खूप प्रचंड प्रमाणात चांगल्या हुशार झालेले आहेत. लोकांना फेक काय आहे आणि कोण चांगलं काम करतं ते समजत असतं.
त्यामुळे तुम्ही काही फेक जर काही करायला गेलात तर आपण ट्रोल होणार. जर तुम्ही प्रामाणिकपणे काम करत राहिलात तर तुमची इमेज ही प्रामाणिकपणे म्हणूनच समोर जाणार. मग तुम्ही आता हल्लीचा जो ट्रेंड चालला आहे की नवरा बायकोचा फोटो असतो, हसत विसत असतात आणि रोज काहीतरी 2 तासांनी घरात भांडणं चालू असतात. असं आता सध्या असाचा ट्रेंड चालू आहे की काहीतरी आपलं 2,000 रुपये खर्च करायचे, फोटो काढायचे आणि सोशल मीडियावर टाकायचे असे. पण जनता खूप सुज्ञ आहे, त्यांना माहीत असतं की कोण कुठल्या कामात प्रामाणिकपणे काम करत आहे. आणि नुसत्या गप्पा ठोकणं, नुसत्या 2-2 तास कुठंतरी बसून टाळ्या पिटत बसणं, त्याच्यापेक्षा लोकांचं लक्षसुद्धा बारीक असतं की कोण माणूस कामाचा जास्त आहे, की टेक्निकल कामं कोणाला समजू शकतात, कुठली अडचण आली तर ती कोण सोडू शकतात. त्यामुळे सोशल मीडिया हा भाग सर्वात महत्त्वाचा आहे आत्ताच्या ह्याच्यामध्ये. पण सोशल मीडियाचा वापरसुद्धा करत असताना खूप आदबीनी करायला लागतो, कारण की हल्ली ते ट्रोल होण्याची पण सुद्धा त्याचे उलटे चान्सेस असू शकतात असे. त्यामुळे खूप सावधपणे सोशल मीडिया आल्यामुळे तर अजून जबाबदारी वाढलेली आहे सामाजिक कार्यामध्ये. तर पॉडकास्टची सांगता करताना खोपोलीकरांसाठी कुलदीपक शेंडे काय सांगू इच्छिता? मी सर्व खोपोलीकरांना विनंती करतो, आजच्या दिवसापर्यंत जो काय आपण माझे इंटरव्ह्यू घेत आहात तोपर्यंत युती होण्याचे चान्सेस 99% आहेत. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की बाबा येणारी आमची जी काही शिवसेना, BJP आणि RPIची युती आहे त्यांच्या सर्व उमेदवारांना आपण भरघोस मतांनी धनुष्यबाण आणि कमळाचं जे चिन्ह आहे त्याच्यावर बटन दाबून भरघोस मताने विजय करा. आणि मी नगराध्यक्षासाठी उभा आहे, माझी निशाणीसुद्धा धनुष्यबाण आहे. त्यासाठी आपण खूप भरघोस मताने विजय करा आणि आमच्या या शिवसेनेच्या पूर्णपणे महायुतीच्या विजयामध्ये आपला सिंहाचा वाटा आपल्या पूर्ण नागरिकांचा असावा अशी मी विनंती करतो. आणि येणारा हा काळ 5 वर्ष हा खोपोलीकरांच्या विकासाचा असणार आहे याचं मी तुम्हाला पूर्णपणे आश्वासन देतो. धन्यवाद.